Dear friends, next article is sexual reproduction. ज्या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं युनियन होतं, फ्युजन होतं आणि डिप्लॉइड झायगोट तयार होतो, त्या मेथडला म्हणायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. So the method of reproduction in which there is a formation and fusion of male and female gamete to produce zygote. काहींमध्ये झायगोट पासून डायरेक्ट नवीन ऑर्गॅनिझम बनतो, काहींमध्ये झायगोट टू एम्ब्रियो, एम्ब्रियो टू न्यू. अशा प्रकारची जी मेथड आहे ती सेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड. लोअर ग्रुपमध्ये मगाशीच आपण पाहिलंय असेक्शुअल रिप्रोडक्शन फेवरेबल कंडिशन मध्ये होतंय, पण फेवरेबल टू अनफेवरेबल ट्रान्झिशन झालं की सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस फॉलो केली जाते. सो सेक्शुअल रिप्रोडक्शन हेल्प्स टू टाईड ओव्हर अनफेवरेबल कंडिशन. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्याचं बळ कोणती मेथड देते तर ती सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे. ही लेंदी प्रोसेस आहे, कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, एनर्जी एक्सपेंडिचर जास्त आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा सुपेरियर मेथड हीच आहे. का? कारण या मेथड मध्ये रिकॉम्बिनेशन होतात. रिकॉम्बिनेशन लीड्स टू व्हेरिएशन, व्हेरिएशन लीड्स टू इव्होल्यूशन. इव्होल्यूशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन. आणि इव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये या मेथडचा फार मोठा रोल आहे. किंगडम प्लांटीमध्ये जे इव्होल्यूशन झालं त्याच्यामध्ये थॅलोफायटा अस्तित्वात आले, त्यापासून ब्रायोफायटा, त्यापासून टेरिडोफायटा, त्यापासून जिम्नोस्पर्म, त्यापासून एंजिओस्पर्म. 5च ग्रुप. कारण ते स्टेबल आहेत, मोटाईल नाहीत ते. पण लोकोमोशन ॲनिमल किंगडम मध्ये असल्यामुळं पहा नॉन कॉर्डेटचे कितीतरी ग्रुप आहेत, पुन्हा त्याच्यापासून कॉर्डेट त्याचे कितीतरी ग्रुप आहेत. इतके ग्रुप तेवढ्याच कालावधीत अस्तित्वात आले कारण लोकोमोशनच्या प्रोसेसमुळं सेक्शुअल रिप्रोडक्शन शुअर होत गेलं. आणि म्हणून हायर ॲनिमल मध्ये फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, पण हायर प्लांट मध्ये मात्र सेक्शुअल आहेच. सेक्शुअल तर आहेच, पण असेक्शुअल म्हणजे व्हिजिटेटिव्ह पर्याय पण ठेवला कारण लोकोमोशन प्रोसेस नाही. क्वेश्चन यावरती विचारले जाऊ शकतात, माहिती असावे आपल्याला. काही ठिकाणी युनिपॅरेंटल आहे सेक्शुअल, पण पुढं हायर ग्रुपमध्ये बाय पॅरेंटल 2 पॅरेंट इन्व्हॉल्व होतात. म्हणजे व्हेरिएशनचे चान्सेस वाढवण्यासाठीच यामध्ये प्रयत्न केला गेला. बघूया आता सेक्शुअल रिप्रोडक्शन. It is a reproduction that involves formation of male and female gamete either by same individual or different individual of opposite sex. एकाच इंडिव्हिज्युअल मध्ये होऊ शकते किंवा 2 वेगळे. बाय पॅरेंटल पण आहे. हायर ग्रुप मध्ये फक्त बाय पॅरेंटल आहे. इट रिझल्ट इन ऑफस्प्रिंग दॅट आर नॉट आयडेंटिकल टू दॅट पॅरेंट. पॅरेंट पेक्षा जेनेटिकली सुपेरियर
इंडिव्हिज्युअल या मेथडमध्ये बनतात. बाप से बेटा सवाई म्हण आहे. पहिल्या पिढीपेक्षा पुढची पिढी जास्त सुपेरियर, आमच्या पिढीपेक्षा तुमची पिढी जास्त सुपेरियर असणारच जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू न विचार केला तर. पण लगेच येऊन मला म्हणायचं नाही सर तुमच्यापेक्षा सुपेरियर आहे बरं का आम्ही, म्हणायचं नाही. तर युनिपॅरेंटल किंवा बाय पॅरेंटल आहे. ज्या मेथडमध्ये मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन होऊन जायगोट नावाची सेल बनते आणि त्यापासून डायरेक्ट इनडायरेक्ट नवीन इंडिव्हिज्युअल बनतो. इट इज अन इलॅबोरेट है, कॉम्प्लेक्स है एंड स्लो प्रोसेस एज कंपेयर टू सेक्शुअल रिप्रोडक्शन. भरपूर फेजेस आहेत, इलॅबोरेट आहे, कॉम्प्लेक्स आहे आणि स्लो प्रोसेस आहे असेक्शुअल मेथडच्या मानानं. The period of growth to reach in maturity for sexual reproduction is called as juvenile phase. In plant it is called as vegetative phase. आता लाईफच्या ज्या फेजेस आहेत there are 3 phases like juvenile phase म्हणजे जन्म झाल्यापासून सेक्शुअली मॅच्युअर होईपर्यंतचा व्हेजिटेटिव्ह ग्रोथचा जो पिरियड आहे त्याला आपण म्हणतो ज्युवेनाइल फेज. प्लांट मध्ये याच फेजला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह फेज. सेकंड फेज इज रिप्रोडक्टिव्ह फेज. ज्या फेज मध्ये ऍक्च्युअली रिप्रोडक्शनची प्रोसेस होते ती रिप्रोडक्टिव्ह फेज. सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ती रिप्रोडक्शनची फेज. आणि त्यानंतर सेनेसंट म्हातारपण. आपल्यामध्ये म्हातारपण सेनेसंट फेज, प्लांट मध्ये आपण सेनेसंट फेज म्हणतो. तर या 3 फेजेस लाईफ मध्ये असतात. या 3 फेजेस आपल्या लाईफ मध्ये असतात. आता हायर प्लांट मध्ये जर पाहिलं, फ्लावरिंग इंडिकेट्स द एंड ऑफ व्हेजिटेटिव्ह फेज अँड बिगिनिंग ऑफ रिप्रोडक्टिव्ह फेज. जर आपण प्लांटचा विचार केला, समजा आपण ज्वारीचं पीक घेतलंय, गव्हाचं पीक घेतलंय, मकाचं पीक घेतलंय, कुठलंही असेल, सीड कल्टिवेट केल्यापासून फ्लावर येईपर्यंतचा जो काही ड्युरेशन आहे तो व्हेजिटेटिव्ह फेज म्हणजे ज्युवेनाइल फेजचा आहे. ज्युवेनाइल फेजचा आहे. त्याच्यानंतरचा ड्युरेशन जो असतो तो रिप्रोडक्टिव्ह, की ज्याच्यामध्ये फ्लावर्स, आता प्रत्येकामध्ये वेगवेगळे पार्ट सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी आहेत, पण हायर प्लांट्समध्ये हायर ॲनिमल्समध्ये म्हटलं तर त्याच्यामध्ये टेस्टिस ओरी आहेत आणि हायर प्लांट्समध्ये स्टॅमेन, कार्पेल वगैरे पार्ट वेगवेगळे आहेत प्रत्येकात. Annual and biannual plants show clear cut vegetative, reproductive and senescent phases. पहा, एक ज्वारीचं प्लांट आहे,
जवार प्लांट आहे. सुरुवातीचा सीड कल्टिवेट केल्यापासून ते प्लांट पूर्ण तयार होईपर्यंतचा जो ड्युरेशन आहे, व्हेजिटेटिव्ह फेज किंवा त्यालाच आपण म्हणतो ज्युवेनाइल फेज. त्यानंतर त्यामध्ये फ्लावर्स डेव्हलप होणार, सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस होणार, सीड्स फ्रूट्स तयार होणार. ती जी फेज आहे तिला आपण म्हणतो रिप्रोडक्टिव्ह फेज. आणि त्याच्यानंतरची फेज म्हणजे सेनेसंट फेज, दॅट लीड्स टू डेथ. सो देर इज अ क्लिअर कट differentiation of juvenile phase, reproductive phase and senescent phases in annual and biannual plants. परंतु जे पेरेनियल प्लांट असतील त्या पेरेनियल प्लांट मध्ये आपण क्लिअर कट डिफरन्सिएशन करू शकत नाही. वी आर अनेबल टू डिफरन्शिएट द ज्युवेनाइल, रिप्रोडक्टिव्ह अँड सेनेसंट फेज. पेरेनियल म्हणजे ज्या प्लांटचं लाईफ सायकल 2 वर्षापेक्षा जास्त काळ चालतं. आंब्याचं झाड 200 वर्षापर्यंत राहतं, पिंपळाचं झाड 3000 वर्षापर्यंत राहतं. म्हणजे हे सगळे पेरेनियल प्लांट आहेत. आणि त्या पेरेनियल प्लांट मध्ये आपल्याला क्लिअर कट डिफरन्सिएशन करता येत नाही या 3 फेजेसचं. यावर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन यावरती तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता यामध्ये सम प्लांट्स एक्झिबिट अनयुज्युअल फ्लॉवरिंग. काहींमध्ये पर्टिक्युलर सीझन मध्ये त्या ह्याला फ्लॉवरिंग येतात, परंतु काहींमध्ये अनयुज्युअल कंडिशन आहे. जसं बांबू स्पीसीज फ्लावर ओनली वन्स इन देअर लाईफ. आयुष्यात एकदाच फ्लावर्स येतात आणि तेही 50 ते 100 वर्षानंतर. अँड प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ फ्रूट्स अँड डाईज. किंवा दक्षिण भारतामध्ये स्ट्रॉबिलॅन्थस कुंथियाना, दक्षिण भारतामध्ये केरळ असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटकचा काही भाग असेल, तर त्या भागामध्ये असे निळ्या रंगाची फुलं येतात. त्याला नीलकुंभी असंही नाव आहे. आणि याच्यावरूनच त्या भागाला निलगिरी हिल्स असं सुद्धा नाव दिलेलं आहे. सो निलगिरी हिल्स ऑफ साऊथ इंडिया. दर 12 वर्षांनी एकदा फुलं येतात. इंटरेस्टिंग आहे. दर 12 वर्षांनी एकदा फुलं येतात. आता काही प्लांट्स कसे आहेत, मोनोकार्पिक आहेत. सम प्लांट्स आर मोनोकार्पिक. समजा जवार म्हटलं, लाईफ मध्ये एकदाच फ्लावर्स, फ्रूट, सीड्स तयार होणार, लाईफ सायकल संपणार, पुन्हा ते प्लांटही राहत नाही. असे जे प्लांट आहेत त्यांना आपण म्हणतो मोनोकार्पिक. परंतु काही प्लांट मात्र पॉलीकार्पिक आहेत. आणि यांच्यामध्ये आपल्याला या ज्युवेनाइल फेज, रिप्रोडक्टिव्ह फेज आणि सेनेसंट फेज असं डिफरन्सिएशन करणं शक्य होत नाही. कारण
त्यांच्यामध्ये कसं आहे, सुरुवातीला ज्युवेनाइल फेज आहेच, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह फेज येते, मग इथं सीड्स फ्रूट तयार होतात, त्यानंतर पुन्हा गॅप, पुन्हा सीड्स फ्रूट्स तयार होतात, पुन्हा गॅप, पुन्हा सीड्स फ्रूट्स तयार होतात. अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये फ्लावर्स, पुन्हा सीड्स फ्रूट्स तयार होणार, पुन्हा काही गॅप टाकणार, पुन्हा तयार होणार. जसं आंब्यामध्ये सीड्स फ्रूट्स तयार झाले, पुन्हा गॅप टाकला, पुन्हा सीड्स फ्रूट्स, पुन्हा गॅप, म्हणजे रिकव्हरी फेज आहे. ही काय आहे, ऍक्च्युअली रिकव्हरी फेज आहे. आणि त्यामुळं क्लिअर डिस्टिंक्शन आपल्याला फेजेसमध्ये यांच्यामध्ये करता येत नाही, यांच्यामध्ये आपल्याला करता येत नाही. त्यानंतर पहा, आता हे झालं प्लॅंटच्या बाबतीमध्ये. आता ॲनिमलकडे आपण वळू. In animals, juvenile phase is followed by morphological and physiological changes prior to active reproduction. यंगवनचा जन्म झाल्यापासून सेक्शुअली मॅच्युअर होईपर्यंतचा जो काही ड्युरेशन आहे लाईफ मध्ये, त्याला ज्युवेनाइल फेज म्हणायचं. Birds living in nature lays egg only seasonally. However, birds in captivity, म्हणजे पोल्ट्री, can made to lay eggs throughout year. बघा, काही पक्षी त्या सीझन मध्येच अंडी घालतात, पण आपण आपल्या पोल्ट्रीचे बर्ड्स असे निर्माण केलेले आहेत, नवीन व्हरायटीज, की त्या वर्षभर अंडी घालतात, वर्षभर अंडी घालतात. त्यानंतर the females of placental mammals exhibit cyclic changes in ovaries, accessory ducts and hormones during reproductive phase. The cyclic changes is called as estrus cycle in non-primate, cow, sheep, rat, deer, dog, tiger, buffalo, etc. and menstrual cycle in primate, monkey, ape and human. म्हणजे प्रायमेट ग्रुप जो आहे त्यांच्यामध्ये प्रायमेट ग्रुपमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल आहे. दर महिन्याला फर्टिलायझेशनचे चान्सेस वाढावेत याच्यासाठी दर महिन्याला सायक्लिक चेंजेस त्यामध्ये होत असतात. परंतु बाकीचे मॅमल्स आहेत, नॉन प्रायमेट जे आहेत, त्यांच्यामध्ये उस्ट्रस सायकल आहे. त्यामुळं त्यांच्यामध्ये ब्रीडिंग सीझन ज्यावेळी असेल त्यावेळेसच फक्त ब्रीडिंग होत आहे, आणि फिमेल हीट पिरियडमध्ये येणार आणि त्याच वेळी कॉप्युलेशन झालं तर नवीन इंडिव्हिज्युअल बनणार. हा फरक आहे, यांच्यामध्ये हा फरक आहे. आता हे जर ॲनिमल्स पाहिले तर सीझनल ब्रीडर आहेत, त्यांचा ब्रीडिंग सीझन ठरलेला आहे, त्याच वेळी ब्रीडिंग होतं. परंतु काही ॲनिमल्स इथं पाहिले, रॅट, कंटिन्यू ब्रीडिंग चालू आहे, कंटिन्यू ब्रीडिंग चालू आहे. On the basis of breeding, the mammals are of two types seasonal breeders. The mammals living in natural condition exhibit reproductive cycle only during favorable season. त्याला आपण सीजनल ब्रीडर्स म्हणतो. हे वरचे एक्झाम्पल सीजनल ब्रीडरचे. आणि कंटिन्युअस ब्रीडर, दे आर रिप्रोडक्टिव्हली ऍक्टिव्ह थ्रूआउट देअर रिप्रोडक्टिव्ह फेज. रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये थ्रूआउट रिप्रोडक्टिव्ह फेज ब्रीडिंग होऊ शकतं. कंटिन्यू ब्रीडर आहेत. आता
रिप्रोडक्टिव्ह फेज झाली, ज्युएनाइल फेज झाली, रिप्रोडक्टिव्ह फेज झाली. आता आलं म्हातारपण, सेनेसंट फेज म्हणजे म्हातारपण. इट इज अ लास्ट फेज ऑफ लाईफ स्पॅन अँड एंड्स ऑफ द रिप्रोडक्टिव्ह फेज. ड्युरिंग दिस concomitant changes occurs in body, slowing of metabolism ultimately leads to death. हळूहळू उतार वयामध्ये डिजेनरेटिव्ह प्रोसेस होत राहतात. त्याचबरोबर मेटाबॉलिझमचा रेट कमी होतो आणि शेवटी नैसर्गिक दृष्ट्या मृत्यू होतो. सेनेसंट फेज म्हणजे या 3 अवस्थांमधून प्रत्येक जण जातच असतो. कुठं डिफरन्सिएशन आपल्याला करता येतं, कुठं करता येत नाही. एवढंच पहा. ग्रोथ, सेनेसंट, डेथ. या फेजेस आहेत लाईफ मध्ये. प्लांट मध्ये कसं आहे आता, इन प्लांट्स अँड ॲनिमल्स हॉर्मोन कॉजेस ट्रान्झिशन बिटवीन ज्युएनाइल, रिप्रोडक्टिव्ह अँड सेनेसंट फेजेस. आता प्लांट असो नाहीतर ॲनिमल असो, काही हॉर्मोन्स या फेजेसच्या ट्रान्झिशन मध्ये फार महत्वाची भूमिका बजावतात. The interaction between hormones and environmental factor regulate the reproductive processes and associated behavioral expression of organism. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन लाईफच्या अवस्था कोणत्या आहेत? ज्युएनाइल फेज, रिप्रोडक्टिव्ह फेज आणि सेनेसंट फेज, ओल्ड एज असलेली